नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एटीके ब्रदर्स ब्लॉगमध्ये. तुम्ही विचार करत असाल की हा नवीन चेहरा कोण आहे, तर मी यश मितेश, ज्याला तुम्ही रोज ब्लॉगमध्ये बघता, त्याचा छोटा भाऊ. तर त्याला मी म्हटलं की आज ब्लॉगची सुरुवात मी करतो. ब्लॉगची सुरुवातच नाही तर पूर्ण ब्लॉग बनवायचं ट्राय करणार आहे मी आज. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे आपला, तो असणार आहे फार्म हाऊसला चाललो होतो मी माझे काही मोठे भाऊ आहेत, वहिनी आहेत, आम्ही असे 10 जण मिळून चाललो आहोत. तर बघूया आता किती वेळ लागतोय. आम्ही इकडून नेरूळवरून 4 जण आहोत जे बाईकवर जाणार आहोत आणि बाकीचे जे 6 जण आहेत ते विरारवरून येणार आहेत. तर भेटूया पुढच्या प्रवासात, असंच पाहत राहा. तर मित्रांनो, आता आम्ही निघतोय. हा आमचा 2 तास 44 मिनिटाचा प्रवास आहे. खूपच लांब असं वाटतंय. बघूया आता, मध्ये ट्रॅफिक भेटली तर अजून थोडा टाईम लागेल. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तर मित्रांनो, आता पावसाची लक्षणं दिसत आहेत. पाऊस तरी आलाय बारीक बारीक. तोपर्यंत आम्ही रेनकोट वगैरे घालून घेतो. मित्रांनो, आम्ही आता रेनकोट वगैरे घालून सगळे तयार झालेलो आहोत आणि टक्कर द्यायला अजून एक आपला ब्लॉगर सुरू होतोय. तर चला, पावसाची लक्षणं तर जामच आहेत. बघू आता, व्हिडिओ काढायला भेटली तर ठीक, नाही तर मग आपला मोबाईल एवढा काय खास नाही की पाण्यात टिकेल तो. बघूया पुढे, चला. मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे काय ट्रॅफिक आहे यार. 1 तास झाला आम्ही इथून फिरतोय, नुसते अशी थांबतोय पुढे चाललोय, थांबतोय पुढे चाललोय. एवढा कंटाळा आलाय ना. 40 किलोमीटर आम्ही प्रवास केलाय. असं वाटतं परत 40 किलोमीटर प्रवास करून घरी जावा. एवढा कंटाळा आलाय. नुसती धूळ उडते, ट्रॅफिक. बघू आता अजून किती वेळ लागतोय पुढे. बाई काय बोलतोय बाई. मित्रांनो, तब्बल 1.5 तासानंतर आम्हाला असा खाली आणि मोकळा रोड भेटलाय. जरा बरं वाटतंय. आणि इकडे पाऊस, घंटा पाऊस नाही इकडे. मागच्या रोडला ना एवढा पाऊस होता, एवढे खड्डे होते ना, मोबाईल काढायची खोटी होती त्यामध्ये. आता इथे मस्त की मोकळा रोड भेटलाय. मित्रांनो, आता मी कुठे पोचलो माहिती नाही, पण थोडंसं ब्रेक घेतलाय. तुम्ही मागचं व्ह्यू तरी बघा. अजून 10 किलोमीटर बाकी आहे फक्त. 10 किलोमीटरमध्ये पोचू. अजून विरारवाले पण काय पोचले नाही आहेत. मित्रांनो, आम्हाला समजत ना आम्ही कुठे आलोय. एवढा भयानक रस्ता आहे ना, आणि आतमध्ये जंगलातून रानातून अशी छोट्या छोट्या वाटा आहेत ना. असं वाटतं आम्ही कुठेतरी ह्या वाट्यांमुळे आमची वाट लागली. असा आपला दिवस गेलाय. डेंजर रस्ता आहे. तसे आम्ही घाबरत नाही एवढा लांब वगैरे यायला. काळोख वगैरे असला तरी ते पुढचे थोडेसे मित्र आहेत म्हणून त्यांना थोडंसं आम्ही पाठवून लाईट वगैरे देतोय, उजेड देतोय की आम्ही आहोत पाठी, तुम्ही पुढे चला, घाबरू नका. काय हा नाही आम्ही चुकीच्या फार्म हाऊसमध्ये घुसलो होतो. आम्हाला वाटलं तोच आहे. कधीपासून आम्ही चालतोय, रस्ता काय संपत नाही. असा वैताग आलाय ना, असं वाटतं कुठल्या कुठे आलोय. 2 किलोमीटर आहे. जे पुढचे जे चालवत आहेत ना, ते आम्हाला असं वाटत होती की कोणतरी भलतेच आहेत जे पुढे चालतच चाललेत आणि आम्ही त्यांच्या पाठून चाललोय. आला वाटतं. मित्रांनो, मगाशी आम्ही जो असं वाटलं ना की चुकलेलो फार्म हाऊस, तोच फार्म हाऊस होता. परत पाठी आलो आम्ही. थोडं कन्फ्युजन झालं. आता बघतोय जरा जाऊन कसं आहे ते. रूम वगैरे कसे आहेत ते चॉईस करायला सांगतात. त्यानुसार जाऊन आम्ही आता चॉईस करू.
या आल्या आल्या ह्याला जायची पडली. काय मस्त व्ह्यू आहे या साईडला. अंधार आहे त्यामुळे तुम्हाला केवढं दिसत नसेल, पण छान आहे व्ह्यू. इकडे असं जेवण वगैरे काय आपल्याला बनवायचं असेल तर जागा आहे. चला परत आता रूम बघूया जरा जाऊन. तर मित्रांनो फायनली आम्ही फार्म हाऊसला पोहोचलोय. तब्बल 3.5 तासानंतर आम्ही फार्म हाऊसला पोहोचलोय. एवढा वैताग आलाय ना, असं अंग वगैरे दुखतंय. आता आम्ही सगळा फार्म तर बघितला आहे, व्ह्यू वगैरे सगळं मस्त आहे, लोकेशन वगैरे. रूम्स पण घेतल्यात. आता थोडं फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ वगैरे करू. मग ते अजून 6 जण पण विरारवरून आले नाही आहेत. त्याच्यानंतर मग जेवणाचं वगैरे काय ते बघू आम्ही. विरारवरून ते 6 जण येणार होते, ते अजून काय पोचलेलं नाही आहेत. बघू त्यांच्याकडे सगळं सामान वगैरे आहे जेवणाचं. आता ते आल्यावर बघू काय करायचं वगैरे. तर पुढे दाखवतो. आता आंघोळ वगैरे करून घेतो आणि कशाला मग आंघोळ तर करायलाच लागणार आहे. अजून दोघे तर अरे बापरे, रायडर तर तिकडे आहेत. अरे अनपड याला कपटे माणूस, सगळ्यात कपटे माणूस. चल्या तुझ्यामुळे आलोय. 3.5 तास लागले, गावाला पोचलो असतो आम्ही. या एक दिवस जवळच आहे. तर मित्रांनो आता आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून सगळे फ्रेश वगैरे झाले आहेत. आता इकडे पाठी जेवणाची तयारी चालू आहे. तर तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे, आजचा मेनू दाखवतो आणि शेफ पण दाखवतो तुम्हाला. हे इकडे कटिंगवाली कंपनी आहे. आपल्याकडे एकच स्विमिंग आहे आणि इकडे चालू आहे, इकडे कोलंबी चालू आहे, इकडे चिकन चालू आहे. सुका चिकन बनवणार आहेत. शेफ आहेत आमचे रौनक टेमकर नाव. आणि हा बघा केवढा मोठा पापलेट आहे. इकडे आता धूर करण्याची तयारी चालू आहे, कारण पाखरं भरपूर झालेत. त्याच्यामुळे आता जरा थोडंसं दूर करतोय की पाखरं कमी होतील. पाखरं खूप त्रास देत आहेत जेवण वगैरे बनवताना तिकडे. आता चिकन सुक्काची तयारी चालू आहे. थोड्याच वेळात बनणार आहे. ते कोलंबी वगैरे ते झाली. आता ऑमलेट वगैरे त्या साईडला ऑमलेट चालू आहे. इकडे चाकूनी करा, मका चालू आहे. आणि इकडे हा ही कोलंबी फ्राय तयार झालेली आहे. आता थोड्याच वेळात ते आमच्या डिशमध्ये असेल. करपला काय मध्ये? नाही. प्लेट. आणि इकडे चिकन सुक्का जे आमचे शेफ रौनक टेमकर बनवत आहेत. वाट बघतोय आता कधी भेटते आणि कधी प्लेट मध्ये येते. असं एक पलटी मार ना, उडून पलटी मार ना. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल रात्री काय आम्ही शूट केलं नाही, म्हणजे जेवण वगैरे बनवलं. त्याच्यानंतर मग थोडी पूलमध्ये मस्ती केली, नाचलो वगैरे. त्याच्यानंतर मग रात्री 2 वाजले काहीतरी आम्हाला जेवायला. मग त्यानंतर काय शूट वगैरे केलं नाही, डायरेक्ट झोपलो. ते आत्ता 10:30ला काहीतरी उठलो असेल आम्ही. तर आता वगैरे फ्रेश वगैरे होऊ, परत नाश्ता वगैरे बनवत आहेत. तुम्हाला काल रात्री व्ह्यू दिसला नसेल बरोबर, तर मी आता दाखवतो परत एकदा.
तर मित्रांनो आता इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे. किचनमध्ये आलो आहे आपण. तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय काय बनवतात ते. इथे भात आहे, म्हणजे अंडा राईस बनवतात. हा मी वरलीवरून मागवलाय, खास शेफ मागवलाय. काळा चौकी आणि कॉफी आहे. किती अंडी करतोस? किती आहेत? काय करायचं हा बंद कर, ह्याला बंद कर, गॅस बंद कर, दूध जाईल. याला बंद कर, हा बंद कर, जाईल. टोटल किती अंडी टाकताय? 18-19 असंच होतो. चॉकलेट ज्यूस धुवून घे, धुवून. तर मित्रांनो आता अंडा राईस आमचा तयार झालेला आहे. आणि आता हे काय ते तुम्हीच ओळखा, कमेंट मध्ये सांगा काय वाटते ते. मित्रांनो आता निघायची वेळ होती, पण आता पाऊस नेमकी वाट लावल्या पावसाने निघायच्या टायमाला. बघूया आता पाऊस थांबल्यावर आम्ही निघायचं ट्राय करू, नाहीतर पावसातच निघू. तर मित्रांनो पाऊस आता खूप आहे, छत्री नाही काय नाही, त्याच्यामुळे जुगाड बघा. हा जुगाड करण्यात आपले माणसं खूप एक्सपर्ट आहेत. तर मित्रांनो आता आमचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झालेला आहे. काही जण गेलेत पूलमध्ये आणि आम्ही आलो रूममध्ये. कंटाळा आला आहे, कारण सारखं पाण्यामध्ये काल रात्रीपासून पाण्यात येत आहोत आम्ही. तर बघू आता निघायची वेळ आहे, थोड्या वेळात पाऊस वगैरे कमी झाल्यावर निघू आम्ही. तोपर्यंत पाऊस पुढे भेटला नाही पाहिजे, नाही तर परत कंटाळा येईल. 2 तास ट्रॅव्हलिंग आहे, परत ते रोड पण एवढे काही खास नाही तिकडचे, खूप खड्डे वगैरे आहेत. परत एवढा त्रास होतो. मग घरी गेल्यावर तर डायरेक्ट झोपायलाच लागेल. परत संध्याकाळी मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान, ती पण बघायची आहे, त्यामुळे लवकरच निघण्याचा प्रयत्न करू आम्ही इकडून पण. तुम्हाला दाखवतो मी इकडे झोपलेली लोक दाखवतो. काय बोलायचं आता, हे बघा आज नवीन ब्लॉगर सुरू झाला ना, आता काय बाकीचे पूल मध्ये आणि इकडे झोपा काढायला आलेत. फार्म हाऊसला आलेत की झोपा काढायला आलेत काय माहिती नाही. अरे भेंडी आता व्हिडिओ चालू केली मी. तर मित्रांनो आता आमची निघायची वेळ झाली आहे. तर आता सगळे तयार वगैरे झालेत, फोटोशूट पण चालू आहे काही जणांचं. काही जण पूल मध्ये आहेत अजून, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इथे फोटोशूट चाललाय आणि फोटोग्राफर पण एवढा कडक आहे ना आमचा. तुम्हाला फोटो दाखवतो मी त्यांनी काढलेले. दिसते? अरे फोटोज टाक ना नंतरला. हे दोघांचं बर्थडे सेलिब्रेशन चाललंय. यांचे बर्थडे होऊन गेलेत, पण आता यांच्याकडून पार्टी भेटल्या म्हणून यांचा केक कापतोय आम्ही. एवढी बॉडी झाली तर कमी थोडा. रुको जरा सबर करो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर मित्रांनो फायनली आमची निघायची वेळ झालेली आहे. आम्ही 4 जण इकडून जाऊ नेरूळला आणि बाकी 6 जण विराला जाणार आहेत. तर बघू आता पुढे किती पाऊस वगैरे भेटतो, किती वेळ लागतोय ते, किती संध्याकाळ होईल बहुतेक आम्हाला जायला. आणि मित्रांनो ब्लॉगचा एंड पण मी इथेच करतोय, कारण की थोडे खूप पाऊस आहे आणि वाटत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला भेटेल काय. तर
ती माझी पहिलीच व्हिडिओ होती, ट्राय केलंय बनवायचं, कसं वाटतं ते बघा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.